बोलणी जे सुरू असल्याचं समजतंय. पण आतापर्यंत कुठली स्थितीवरती आहे सर एकच ठराव अधिकृतरित्या बोलणीला आज सुरुवात करतोय आम्ही. टेंटेटिव्ह प्रारंभिक बोलणी तशी आमची झालेली आहे. वंचितही आमच्याशी बोललेला आहे. वंचित, काँग्रेस आणि आम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार अशा पक्षाची तशी पाहायला गेलं तर टेंटेटिव्ह एकत्रित बोलणी ऑलरेडी मागच्या काळात झालेली आहे. आणि आता निवडणुका डिक्लेअर झाल्यानंतर त्याच्या अंतिम कशा पद्धतीनं व्हावं याच्यासाठी आमचे पदाधिकारी आता या संदर्भात चर्चा करतात. संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत. असं कळतं की युती संदर्भात आणि जागा वाटपासंदर्भात ही चर्चा होण्याची शक्यता आहे. वाटतं ही चर्चा चालू आहे. चर्चा काही सगळ्यांना सांगून होत नसते. त्याच्यामुळे चर्चा आता जवळपास अंतिम स्वरूप चर्चेला प्राप्त झालेलं आहे आणि लवकरच या सगळ्या गोष्टी येणाऱ्या 1-2 दिवसातच मला असं वाटतं सगळ्या महाराष्ट्रासमोर येतील. या निवडणुकी संदर्भात शिवसेना, माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राष्ट्रपती एकत्रितरित्या याचं मला असं वाटतं लवकरच या संदर्भात सगळ्या बाबी आपल्या समोर येतील. कालच्या निकाला तुम्ही कसं बघता? नाही, निकाल बघायला गेलं तर आमचं सैन्य लढलं आणि जेवढं निकराची लढाई देता येईल तेवढी दिली. बऱ्यापैकी यश मिळवलं. ठीक आहे, काही साधनाची कमतरता होती तरी मला असं वाटतं सैन्य लढलं आणि बऱ्यापैकी त्यांनी यश प्राप्त केलं. समोर जे लोक होते प्रचंड प्रमाणात धनशक्ती होती. आसपास 10,000 रुपये लोकांना वाटले गेले. सत्तेचा गैरवापर केला गेला. परवा तुम्ही बघितलं असेल धर्माबादला लोक कोंडून ठेवले होते. म्हणून त्याला पुरून उरणं एवढं साधनं आमच्याकडे नव्हते, परंतु मनुष्यबळ आमचं होतं. त्याच्यामुळे आम्ही बऱ्यापैकी यश मिळवलं. तर अशाच निवडणुका जर होत राहिल्या तर भविष्यामध्ये आपल्याला कुठेतरी एक मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल. कारण हे वारंवार जनशक्तीचा वापर तुमचा आरोप जो आहे तो गंभीर आहे. मला असं वाटतं या सगळ्या विषयाचा एक अंत ठरलेला आहे. या काही नव्यानं गोष्टी होत आहेत अशातला काही भाग नाही. आधी कोणी करत होतं, आता भारतीय जनता पार्टी करते, शिंदे गट करते. परंतु याचा अंत ठरलेला आहे. तो ठरेल. लोक किती दिवस 4-4 जणांचे जर लोकांनी पैसे घेतले तर लोक मतदान एका जालाच करतात. याचा अर्थ 3 जणांशी ते खोटं बोलतात. बरोबर आहे. याचाच अर्थ 3 जणांचे पैसे वाया जातात. एखादा माणूस असाही आहे की जो पैसे न देता सुद्धा निवडून येतो. असे अनेक लोक आहेत आणि त्याच्यामुळे एक दिवस सत्याचा येत असतो. आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा एवढंच मला वाटतं. सत्ताधारी असं म्हणतायत की नाही का तुम्ही प्रचारच केला नाही, मग आमच्यावरती आरोप कसे करतात? आम्ही प्रचार केला, 55 सभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने घेतली, त्यामुळे आमचा विजय झाला. मला असं वाटतं आमचं पक्ष केडर बस आहे, लीडर बेस नाही. आमचा पक्ष हा केडर बेस आहे. केडर आमचा एक शिवसैनिक एक इंच जागा लढत असतो. त्याच्यामुळे आमचा पक्ष हा केडर बेस आहे, लीडर बेस नाही. हेलिकॉप्टरमध्ये 55 सभा घेतल्या, मग तुमच्या 55 सभा झाल्या तर तुमच्या 55च्या जागा आला का जरा एवढं जरा नीट माहिती घ्या. कित्येक सभा तुमच्या वाहनचोट्या ठरलेल्या आहेत. त्याच्यामुळे सभा घेतल्या म्हणजे सीट निवडून आलं असं त्याचा अर्थ नाही, किंवा फार मेहनत केली असं त्याचा अर्थ नाही. कित्येक सभा, आता मी संभाजीनगर पैठणला देवेंद्रजीची सभा झाली, काय झालं? रत्नपुरा देवेंद्रची सभा झाली, काय झालं? काय? पडल्या ना जागा. त्याच्यामुळं सभा आणि निवडून येणं याचं गणित स्वतंत्र आहे. एकनाथ शिंदे म्हणतात की आमचं स्ट्राईक रेट याच्यामध्ये खूप चांगलं आहे. एकनाथ शिंदेना म्हणा राजकारण सोडून आता ते स्ट्राईक रेटवरच काम करत जा. क्रिकेट, बॅटिंग, बॉलिंग त्याच्यातच पडायचं. स्ट्राईक रेट वगैरे वगैरे एक जागा लढायची, एक जागा जिंकली 100% माझा स्ट्राईक रेट. भारतीय जनता पार्टी, शिंदे गट आणि अजितदादा यांचीच बऱ्याच ठिकाणी फाईट झाली. हे कबूल करायला काही हरकत नाही. बऱ्याच ठिकाणी आणि त्यांनीच एकमेकाची अडवली आणि एकमेकाची चिरवली. खूप ठिकाणी असं झालेलं आहे. काही अपक्षांनी तसं धर्मनिरपेक्ष आणि समतेचा जप करणाऱ्या काँग्रेसनं भाजपच्या उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभं करून काँग्रेसच्या उमेदवारांना भाजपच्या तिकिटावर उभं केलं आणि भाजपची बी टीम म्हणून काँग्रेस काम करत नाही असं रोहित पवार म्हणाले. माझ्याकडे असं काही माझ्या कानावर नाही. परंतु अशोकराव चव्हाण यांनी
काही लोक अशा पद्धतीनं नांदेडमध्ये उभं केल्याची माहिती माझ्याकडे आहे. या ज्या निवडणुकांचा निकाल लागले याचे परिणाम महानगरपालिका निवडणुकांवर होऊ शकतात. महानगरपालिका निवडणूक या मोठ्या आहेत. नगरपालिका निवडणूक ह्या काही नगरपालिका 15,000 मतदारांच्या आहे, काही 25,000च्या आहे, काही 35,000च्या आहे, काही 40,000च्या आहे, काही 27,000च्या आहे. परंतु महानगरपालिकेचे एक एक प्रभागच 50,000, 60,000, 70,000, 80,000चे 90,000चे. त्याच्यामुळं मला असं वाटतं मतदारांची संख्या प्रभागामध्ये महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. छोटी निवडणूक आणि मोठ्या निवडणुकीत फरक असतो आणि मला असं तो फरक महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला दिसेल. मोहन भागवतांचं एक विधान आहे की संघाला भाजपच्या चष्म्यातून पाहणे चुकीचे आहे. हिंदूंसाठी एकच देश आहे तो म्हणजे भारत. हे दोन विधान त्यांनी केले. हिंदूंसाठी भारत देश आहे हे जरी सत्य असलं तरी बाकीच्या हिंदूंकडे सुद्धा भारताने लक्ष दिलं पाहिजे. जसं बांगलादेश, इथं एका हिंदू मुलाला उलट टांगून जाळून मारलं परवाच्या दिवशी. तर आपला हिंदू राष्ट्र आपण म्हणतो किंवा हिंदूंचा देश म्हणतो, तर या हिंदू पंतप्रधानांनी मला असं वाटतं याच्यामध्ये इंटरफेअर केलं पाहिजे. एक आणि भारतीय जनता पार्टी संघाचा चष्मा आणि भारतीय जनता पार्टीचा चष्मा हे सरसंघचा एवढा मोठा नाही आहे. सरसंघ चालकावर बोलणं मला योग्य वाटत नाही. परंतु संघ भारतीय जनता पार्टी सोडून कोणाचा प्रचार कधी केला तुम्ही बघितला? संघाच्या स्वयंसेवकांनी भारतीय जनता पार्टी सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला किंवा भारतीय जनता पार्टीचे अलायन्स याच्याशिवाय एखाद्याचा प्रचार केलेला स्वयंसेवक मला दाखवा. आणि खरं तर या वक्तव्याच्या माध्यमातून मला हेच म्हणणं आहे, मी सुद्धा संघाशी संबंधित राहिलेलो आहे, अजूनही आहे, याचा अभिमान आहे मला. परंतु आजची भारतीय जनता पार्टी, पैसे देऊन मतं विकत घेणारी भारतीय जनता पार्टी ही संघाला मान्य आहे का? तर मला असं वाटतं संघाची विचारसरणी मान्य करत नाही. फक्त या विषयाचा सुद्धा विचार संघ परिवार होण्याची आवश्यकता आहे. नितीन गडकरी असं म्हटले की आगामी महापालिका निवडणुकीत विकासाच्या नावावर, आपण केलेल्या कामाच्या नावावर मतं मागा, कुणाला दारू पाजू नका, इलेक्शन मॅनेजमेंट करू नका, भाड्यातील लोक आणू नका. नितीन गडकरी फक्त भाषण करतात. ऐकतं कोण? ऐकतं कोण हा एक प्रश्न आहे ना. नितीन गडकरींचं ऐकतं कोण? नितीन गडकरी मोठ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी करतात, पण ऐकतं कोण हा पण प्रश्न आहे ना. बोलणं सोपं आहे. तुमच्याच लोकांना सांगा ना, तुमचे शिबिर होतात, तुमच्या कार्यकर्त्याला नीट सांगा ना. एकदा जाहीर भाषण करायची काय गरज आहे? एकदा तुमच्याच पक्षाच्या लोकांना सांगा. हे तुम्ही कोणाला सांगता? जी भारतीय जनता पार्टी आता भ्रष्टाचारानं लथपथ झालेली आहे, करप्शन शिवाय निवडणुका जिंकू शकत, त्या भारतीय जनता पार्टीला तुम्ही सांगता. चंद्रपुरातल्या 11 पैकी 8 नगर परिषदांवर काँग्रेसचा विजय झालाय. यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षातील नेत्यांना अप्रत्यक्षपणे सुनावलंय. ज्या पद्धतीने बाहेरच्यांना प्रवेश दिलाय त्याचा परिणाम झाल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणतात. मग तर हे एक दिवस होणारच आहे. कारण हे माझं घर असताना माझ्या घरात येऊन दुसरे लोक घुसून राहायला लागले तर मला थोडस अस्वस्थ म्हणा, असुरक्षित वाटायला लागतं. तसं भारतीय जनता पार्टीच्या मूळ जे विचारसरणीवर काम करणारे लोक आता तर हे बोटावर मोजणे इतके राहिलेले आहेत, परंतु यांना आता असुरक्षित वाटायला सुरुवात झालेली. सुधीर मुनगंटीवार सातत्याने फडणवीसांच्या विरोधात किंवा सरकारच्या विरोधात बोलत आहेत. त्यामुळे तिथे असा परिणाम झाल्याची त्याची चर्चा आहे की त्यामुळे तिथे काँग्रेसला जास्त मत मिळेल. सुधीर भाऊंचा एक स्वभाव आहे, त्या पद्धतीने ते बोलतायत. आपण असं नाही म्हणू शकत की ते पार्टीच्या विरोधात बोलतात. दादा, जालन्याच्या एका मोठ्या नेत्याची जागा पाडण्यासाठी, निकटवर्ती जागा पाडण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सिल्लोडमधून प्रयत्न झाला असं बोललं जातं. काय वाटतं मला? आता होडी सुरू आहे कशासाठी? मला नाही माहिती कोणता मोठा नेता जालन्याचा, हे माहिती नाही. सिल्लोडमधून कोण प्रयत्न करतो हे मला माहिती नाही. बरं, पण तुम्हाला असं वाटतं की त्यांच्यातच एकमेकांची जागा पाडण्यासाठी? ते तर आहेच, त्यांची एकमेकाची आडवाणी एकमेकाची जिरवा आहे. जालन्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कोरंट्याला आणि शिवसेनेचे अर्जुन खोतकर म्हणजे शिंदे गटाचे हे एकमेकाविषयी काय काय बोलतात, किती चांगल्या शब्दात बोलतात तुम्हाला माहिती आहे.